मित्रांनो, आपण आवरून गेलो होतो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येकजण आपलं आपलं काम करत होतं. आणि मग काय मी म्हटलं चला आपण पण आपलं आपलं काम करावं. नंतर आला सागर आपल्याला घ्यायला. नंतर आपण गेलो त्याच्यासोबत. तुम्ही बघू शकता पिंपळगावमधून आम्ही दोघं निघालो. तर आम्ही दोघं जाणार होतो शिरवाडे वणीला. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो चिंचखेड चौफुलीपाशी. चिंचखेड चौफुलीपासून निघालो. चला म्हणे चहा वगैरे पिऊन जाऊ. त्याच्यानंतर आम्ही गेलो वणी चौफुलीनंतर चहा वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही दोघांनी चहा वगैरे पिऊन घेतला. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या कामाला. त्याच्यानंतर वणी चौफुलीवरून निघालो. तुम्ही बघू शकता द्राक्षनगरी पिंपळगाव बसून असं इथं खूप भारी असं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो शिरवाडे वणीला. शिरवाडे वणीबद्दल सांगायचं म्हटलं तुम्हाला तर माहिती, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे गाव म्हणजे ही शिरवाडी वणी आहे मित्रांनो, हे तुम्हाला तर माहितीच असेल. त्याच्यानंतर आमचं काम आम्ही आवरून घेतलं. त्याच्यानंतर निघालो पिंपळगावला. मी आणि सागर दोन्ही आम्ही पिंपळगावला जात होतो. त्याच्यानंतर मला आला प्रवीणचा फोन, चला म्हणे सर आपल्याला जायचं ओझरला. त्याच्यानंतर बोललो सागरला, भाऊ चल जोरात काय आता आपल्याला जायचं पिंपळगावला. त्याच्यानंतर पिंपळगावला पोहोचल्यानंतर मला प्रवीण भेटला आणि प्रवीणसोबत आम्ही निघालो ओझरला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा पिंपळगाव बसवंताचा टोल नाका. तुम्ही खूपच मोठा टोल नाका आहे. त्याच्यानंतर टोल नाक्यापासून आम्ही निघालो तर पुढे जाऊन तुम्ही बघा ही पिंपळगावमध्ये काय चालू आहे मित्रांनो अजून मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पोहोचलो ओझरला. पोहोचल्यानंतर आमचं कामं वगैरे आवरलं. त्यानंतर आम्ही दोघं पण येऊन पोहोचलो ऑफिसला.